Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next unit, departmental account. In this lecture, we will learn all theoretical concepts regarding departmental accounting. So first, what is mean by department? Okay, first आपल्याला काय लर्न करायचं आहे? डिपार्टमेंट म्हणजे काय? ऑर्गनायझेशन मध्ये कोणते डिपार्टमेंट असतात आणि डिपार्टमेंट अकाउंटिंगचा स्टडी आपण का करणार आहोत? ओके, सो व्हॉट इज मीन बाय डिपार्टमेंट म्हणजे काय बघा. डिपार्टमेंट मीन्स अ पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन with special or allocated function, sphere of the activity, duty or competence. The basic of department may be production, function, process and so on. डिपार्टमेंट म्हणजे काय म्हणतो आपण? प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये काही ना काहीतरी डिपार्टमेंट आपल्याला बघायला मिळतात. मग लाईक ते मार्केटिंग असेल, फायनान्स असेल, परचेस असेल, सेल असेल. ओके, असे वेगवेगळे डिपार्टमेंट हे प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये बघायला मिळणार आहे. सो जे डिपार्टमेंट आता इथे जे आपण डिपार्टमेंट बघणार आहोत, सो दिस डिपार्टमेंट क्लासिफाइड ॲज अ बेसिस. ओके, ह्या बेस म्हणजे सपोज तुमचे एक मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काय घेताय? सोपचं प्रोडक्शन घेताय, ऑइलचं प्रोडक्शन घेताय, पेस्टचं प्रोडक्शन घेताय. तर हे वेगवेगळे काय आहेत प्रोडक्ट जे आहेत यानुसार ऑर्गनायझेशन काय करेल? प्रोडक्ट ऍज पर द डिपार्टमेंट. व्हाट हैपन? क्या हुआ? माइक ऑन है किसी का? म्यूट करो. So the first point, products. This is the most common basis of department. म्हणजे जे आता मी एक्झाम्पल सांगितलं, जसे आपले प्रोडक्ट आहेत त्यानुसार आपण काय करतो? वेगवेगळे डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करतो. So this is the most common basis of department. An organization dealing in the different line follow product as the basis of deciding department. A separate department is created for each types of product such as stationery, cosmetic, provision, medicine, textile, etc. म्हणजे आता इथे प्रोडक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय केलेले आहे तर डिपार्टमेंट हे काय होऊ शकतात? इंट्रोड्यूस केले जाऊ शकतात ॲज द पॉइंट ऑफ व्ह्यू प्रोडक्ट. सेकंड थिंग आहे फंक्शन. जनरली मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन हॅव्हिंग लार्ज स्केल ऑपरेशन follow function as a basis of deciding department such as the personal department, finance department, production department, marketing department and so on. जर आपण फंक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितले तर त्या डिपार्टमेंटचं स्ट्रक्चर हे वेगळं असेल. मग यामध्ये फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, परचेस असेल, सेल असेल, टॅक्स असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. फंक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू ने त्यांना कोणते डिपार्टमेंट हे इंट्रोड्यूस करायचे आहे. देन थर्ड आहे प्रोसेस. अनदर बेसिस ऑफ डिपार्टमेंट मे बी प्रोसेस. द व्हेरियस ऍक्टिव्हिटी आर ग्रुप अकॉर्डिंग टू प्रोसेस परफॉर्म. Thus, a textile mill may have a separate department for spinning, weaving, dyeing, bleaching, etc. म्हणजे आता प्रोसेस नुसार सांगितलेलं आहे. एखादी ऑर्गनायझेशन जर एखाद्या प्रोडक्टचं प्रोसेसिंग त्याचं वेगवेगळ्या पार्ट मधून होत असेल तर ह्या प्रत्येक प्रोसेसचं डिपार्टमेंट काय असणार आहे तर डिफरंट असेल. म्हणजे तुमची ऑर्गनायझेशन काय आहे, तुमच्या ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर काय आहे, टाइप्स काय आहे, याच्यावरून ऑर्गनायझेशन काय करेल? डिस्ट्रीब्यूट अवर फंक्शन इन व्हेरियस डिपार्टमेंट. इज इट क्लिअर कॉन्सेप्ट ऑफ डिपार्टमेंट? Is it clear concept of department? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. सो नेक्स्ट पर्पज म्हणजे आपण हे जे वेगवेगळे डिपार्टमेंट इंट्रोड्यूस करतो त्याच्या मागे काय पर्पज असतो ऑर्गनायझेशनचा, हा आपण सेकंड पार्ट मध्ये बघणार आहोत. सो पर्पज ऑफ डिपार्टमेंट. When a business concern is having number of department under one and same roof, it is advantageous to ascertain which of the department are profitable. म्हणजे पहिल्या सेंटेन्स वरून तुमच्या लक्षात येईल
इथे काय सांगितलेलं आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये सर खूप सारे डिपार्टमेंट असतील, तर त्या कोणत्या डिपार्टमेंट मधून आपल्याला जास्त प्रॉफिट होतो हे फर्स्ट थिंग आपण काय करू शकतो, डिपार्टमेंट अकाउंटिंग मधून किंवा डिपार्टमेंट मधून फाइंड आउट करू शकतो. ओके, suppose a businessman has a cloth, grocery, stationery business. He may be interested in knowing the profit earned or loss sustained in each of these department. म्हणजे आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक बिझनेस आहे, त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. मग ते क्लोथिंग साठीचं असेल, ग्रॉसरीचं असेल, स्टेशनरीचं असेल, व्हॉट एव्हर. ओके, सो इट मी इंटरेस्टेड टू नोईंग. मग त्याला एक थोडस त्याची एक क्युरियोसिटी वाढली की ऍक्च्युअल आपल्याला स्टेशनरी मधून जास्त प्रॉफिट होतोय की ग्रॉसरी मधून होतोय की क्लोथिंग मधून होतोय. सो हा जो प्रॉफिट आहे हा जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर काय करावं लागेल, मग आपल्याला डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा स्टडी हा करावा लागेल. ओके, दॅट टाइम हिअर बिझनेसमॅन प्रेफर डिपार्टमेंटल अकाउंटिंग. सो for this purpose, it is necessary to prepare separate account for each department. म्हणून अशा वेळी बिझनेसमॅन काय करतात, मग त्यांच्याकडे जेवढे डिपार्टमेंट आहेत, फॉर एक्झाम्पल मग ते स्टेशनरीचे रिलेटेड असेल, ग्रॉसरीचे रिलेटेड असेल किंवा क्लोथिंगशी रिलेटेड असेल, ह्या प्रत्येकासाठी बिझनेसमॅन प्रेफर सेपरेट अकाउंटिंग. ओके, मग त्यांच्या बुक मध्ये ते काय करतील, असे एक 3 कॉलम प्रेफर करतील, म्हणजे आपण फॉर्मॅट मध्ये नंतर बघणार आहोत. फॉर एक्झाम्पल क्लोथिंग डिपार्टमेंट, देन ग्रोसरी डिपार्टमेंट अँड स्टेशनरी डिपार्टमेंट. माईक ऑन आहे बघा कोणाचा तरी, ऑफ करा. योगिता सो आता पुढे त्याची पर्पज सांगितलेली आहे. these several purpose such as the businessman can know the profit or loss of his business as a whole as well as net profit or net loss in each line or department separately. म्हणजे त्या बिझनेसमॅनला प्रत्येक डिपार्टमेंट कडून किती प्रॉफिट होतोय किंवा किती लॉस होतोय हे काय करणार आहे, तो फाइंड आउट करेल. ओके, सेकंड थिंग, it enable the businessman to know the cost of running each of the department and how comparison of their profitability. एक मिनिट जरा guys. Okay, sorry guys, sorry for inconvenience. So we will continue. सो आपण पॉइंट बघत आहोत. फर्स्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे, द डिपार्टमेंट कॅन नो ऑर टू फाइंड आउट द प्रॉफिट अँड लॉस ऑफ इच डिपार्टमेंट. ओके, जर आपल्याकडे खूप सारे डिपार्टमेंट असतील तर त्या प्रत्येक डिपार्टमेंट मधून कोणत्या डिपार्टमेंट मधून आपल्याला जास्त प्रॉफिट होणार आहे, कोणत्या डिपार्टमेंट मधून लॉस होतोय
हे जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायचं असतं ना, तेव्हा आपण काय करतो, डिपार्टमेंटल अकाउंटिंग ऑर्गनायझेशन मध्ये रन केलं जातं. सेकंड थिंग, it enable the businessman to know the cost of running each of the department and have a comparison of their profitability. आणि बऱ्याच वेळी मग असं होतं ना, की आपण एखाद्या डिपार्टमेंटसाठी खूप सारे एक्सपेन्सेस स्पेंड करतो किंवा खूप सारे मनी सेंड केले जातात, पण त्या डिपार्टमेंट मधून ऍक्च्युअल जो प्रॉफिट होतो हा कमी होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे 2 ए आणि बी असे 2 डिपार्टमेंट आहेत आणि ए मध्ये आपण काय करतोय, तर खूप सारे एक्सपेन्सेस स्पेंड केल्यानंतर मग प्रॉफिट आपल्याला होतोय. फर्स्ट कंडिशन. सेकंड मध्ये असं आहे की एक्सपेन्सेस खूप सारे स्पेंड नाही करावे लागत आहे, पण जो काही प्रॉफिट मिळतोय हा थोडासा रिझनेबल आहे. सो अशा वेळी काय केलं जातं, तर जो बेस्ट डिपार्टमेंट आहे ज्यामधून प्रॉफिट मिळतो, असे डिपार्टमेंट आपण काय करणार आहोत, तर रन करणार आहोत आणि जे लॉस वाले डिपार्टमेंट आहे ते क्लोज करतो. सो ऑल दिस थिंग we find out with the help of departmental accounting. Okay, so like a profit, like a loss, like a running of cost. Okay, so ह्या ज्या थिंग आहेत त्या आपण डिपार्टमेंटल अकाउंटिंग मधून फाइंड आउट करतो. Then next point, he can also know which department is running more effectively, efficiently, and take corrective measure where necessary to improve the working of less efficient department. म्हणजे जसं आता सांगितलं की कोणतं डिपार्टमेंट जास्त इफेक्टिव्ह रन होत आहे, कोणतं इनइफेक्टिव्ह रन होत आहे, we can find out easily with the help of departmental accounting. Then it helped the proprietor to formulate policy to expand the business on proper line so as to optimize the profit. म्हणजे जर एखाद्या डिपार्टमेंट मधून आपल्याला जास्त प्रॉफिट होत असेल, दॅट टाइम ऑर्गनायझेशन और बिझनेसमॅन एक्सपांड सच अ टाइप्स ऑफ डिपार्टमेंट. म्हणजे एखादंच डिपार्टमेंट खूप सारं काय होतं, प्रॉफिट मिळवून देतोय. फॉर एक्झाम्पल, जसं आपण सांगितलं होतं, सोप मधून जर आपल्याला जास्त प्रोडक्शन मिळत असेल, जास्त प्रॉफिट मिळत असेल, तर आपण ऑइल मध्ये अमाऊंट कॅपिटल न इन्व्हेस्ट करता सोप मध्ये जास्त कॅपिटल इन्व्हेस्ट करतो आणि त्यामधूनच प्रॉफिट हा जास्त मिळवू शकतो. मग हे आपल्याला कधी लक्षात आलं, जेव्हा आपण डिपार्टमेंटल अकाउंटचा स्टडी केला किंवा जेव्हा आपण डिपार्टमेंटल अकाउंटिंग मेंटेन केलं, that time we find out actual situation of the profit or loss as well as expansion of the organization. Okay, then लक्षात येत आहेत ना कॉन्सेप्ट? यस मॅम येत आहेत. ओके ओके, नाहीतर मी एकटीच बोलते असं नको व्हायला. सो नेक्स्ट, it facilitated calculation of departmental managers commission on the basis of profit of their respective department. म्हणजे आता एखाद्या डिपार्टमेंट मध्ये जे वर्क म्हणजे एम्प्लॉईज वर्क करतायत, तर त्यांचं जे कमिशन आहे, त्यांची जी सॅलरी आहे, इट्स डिपेंड ऑन द डिपार्टमेंटल प्रॉफिट. सपोज जर एखाद्या डिपार्टमेंट मधून लॉस होत असेल, तर त्या डिपार्टमेंट मध्ये वर्क करणाऱ्या एम्प्लॉईजना तुम्ही खूप सारं पेमेंट द्याल का हो? नक्कीच नाहीये. ज्या डिपार्टमेंट मध्ये छान काम केलं जातं, जिथून जास्त प्रॉफिट होतो, अशा डिपार्टमेंट मधल्या एम्प्लॉईजना कमिशन हे जास्त दिलं जातं फॉर द पर्पज ऑफ मोटिवेशन or for the purpose of expansion of the business or department. That's right. Then it enable a businessman to have effective control over the concern. आणि डिपार्टमेंटल अकाउंटिंग मधून मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ए डिपार्टमेंट वरती जास्त कंट्रोल करायचं आहे की बी वरती जास्त कंट्रोल करायचं आहे. सो हे आपण डिपार्टमेंटल अकाउंटिंग मधून फाइंड आउट करू शकतो. देन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच डिपार्टमेंट कॅन बी पिन पॉइंटेड. आणि मग ऍक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे सुद्धा आपण डिपार्टमेंटल अकाउंटिंग मधून फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? यस मॅम. ओके, मग आता आपण फर्स्ट पार्ट मध्ये व्हॉट इज डिपार्टमेंट कोणते असतात ऑर्गनायझेशन मध्ये हा पार्ट लर्न केला आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंटल अकाउंटिंग आपण का लर्न करणार आहोत, दॅट मीन्स पर्पज ऑफ द डिपार्टमेंटल अकाउंट. ओके, हा सेकंड पार्ट लर्न केला. देन
नेक्स्ट पार्ट आहे अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, थोडक्यात आपला फॉर्मॅट दाखवते मी तुम्हाला आधी. हा आपला फॉर्मॅट आहे. ह्या पद्धतीने आपल्याला डिपार्टमेंट अकाउंट चे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आता फॉर्मॅट बघितल्यानंतर लक्षात येईल, इथे काय आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. त्याच्यानंतर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जो मी इकडे दाखवलेला आहे सेकंड पार्टला, आणि बॅलन्स शीट. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हा पहिला पार्टच विचारला जातो. मग आता एक ऑर्गनायझेशन आहे बघा, आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये हे दोन डिपार्टमेंट आहे. मग ह्या दोन डिपार्टमेंट मधून किती टोटल आपल्याला प्रॉफिट मिळतो किंवा ग्रॉस प्रॉफिट किती येतो, किती एक्सपेन्सेस आपण स्पेंड केलेले आहेत, हे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर्मॅट बघा थोडासा आधी, आणि नंतर मग आपण हे जे अमाऊंट आहेत ह्या कशा डिस्ट्रीब्यूट केल्या जातात हे आपण नंतर लर्न करणार आहोत. सो थेरॉटिकल कॉन्सेप्ट का महत्वाचे आहेत, कारण प्रॅक्टिकल सॉल्व्ह करताना मग हे अमाऊंट अशाच का डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत हे लक्षात येईल तुमच्या. म्हणून आधी थेरॉटिकल कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. सो बघा, बाकी तुमचा फॉर्मॅट जो तुम्हाला माहिती आहे फायनल अकाउंटचा, दॅट मीन्स ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हाच आहे. फक्त आता इथे जे दोन कॉलम ऍड होणार आहेत, लाईक अ डिपार्टमेंट ए, डिपार्टमेंट बी. बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 4 डिपार्टमेंट सुद्धा दिलेली असते, आणि लास्ट कॉलम असतो टोटलचा. ओके, आता इथे फॉर्मॅट मध्ये दोनच डिपार्टमेंट दिलेले आहेत, डिपार्टमेंट ए अँड डिपार्टमेंट बी. सो ऍज युजल फर्स्ट पॉइंट असणार आहे ओपनिंग स्टॉक, देन सेकंड आहे परचेसेस, देन लेस रिटर्न, देन ट्रान्सफर, देन लेस रिटर्न. आता हा ट्रान्सफरचा पॉईंट तुमच्यासाठी नवीन असेल, म्हणजे ए डिपार्टमेंट सपोज बी डिपार्टमेंटला एखादी वस्तू ट्रान्सफर करत असेल, तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे ट्रान्झॅक्शन होतं, थर्ड ट्रान्झॅक्शन लाईक अ ट्रान्सफर. ओके, तर याचे दोन्हीकडे काय होतात, इफेक्ट होतात बघा. टू ट्रान्सफर्ड लेस रिटर्न इथे एक आहे, आणि क्रेडिट साईडला पण आहे बघा, बाय ट्रान्सफर लेस रिटर्न. हे प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी थोडंसं क्लिअर होईल ऍक्च्युअल काय आहे. देन वेजेस, फ्राईट, ग्रॉस प्रॉफिट. आता हा बाकीचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती आहे. क्रेडिटला सेल्स, क्लोजिंग स्टॉक, लॉस ऑन शॉप. ओके, हायर, हे जसं आपण फायनल अकाउंटचा फॉर्मॅट बघतो ना, सेम असेल. त्याच्यानंतर मग ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करतो आपण, तो ब्रॉट डाऊन करतो क्रेडिटला. देन बाकीचा नंतरचा जो पार्ट असणार आहे, दिस इज रिलेटेड टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दॅट मीन्स सॅलरी, डिलिव्हरी एक्सपेन्सेस, रेंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टायझिंग, टेलिफोन, डिस्काउंट, इलेक्ट्रिसिटी, इन्शुरन्स, पोस्टेज अँड टेलिग्राम, बॅड डेट्स, सेल्समन, कमिशन, नेट प्रॉफिट. ओके, देन त्याच्यानंतर सेकंड पार्ट असतो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर फॉर्मॅट का महत्वाचा आहे, तुम्ही आता जर थोडंसं लक्षात आणलं तर लक्षात येईल इथे की फक्त ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दोन कॉलम दिसत आहेत बघा. म्हणजे डिपार्टमेंटचे जे कॉलम आहेत हे असणार आहेत ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. फक्त कुठेही बॅलन्स शीटला त्याचं हे दिसत नाहीये, फॉर्मॅट दिसत नाहीये, किंवा जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसत नाही. सो तर जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते अकाउंट येतात, जे अकाउंट तुमचे डिपार्टमेंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत नाही, लिसन केअरफुली, असे अकाउंट जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हा सुद्धा एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच आहे, पण त्याला जनरल हेडिंग दिलेलं आहे, जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो इथे काय येईल बघा, आता डिपेंड्स ऑन प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं असेल ते असणार आहे. फर्स्ट आहे टू प्रॉफिट रिझर्व, देन ऑडिट फी, देन लॉस ऑन शॉप सॉइल फूड्स, लॉस बाय फायर, इन्कम टॅक्स, अँड नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. क्रेडिटला असेल नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, डिव्हिडंड अँड प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. आता क्रेडिटचा काही प्रॉब्लेम नाहीये, जे कॉमन इन्कम असतात ते इथे असणार आहेत, बाकी इकडे डिपार्टमेंटला फारसे येत नाही. आणि बरेच जर प्रॉब्लेम तुम्ही लर्न केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, कॉमन थिंग जो ऑडिट फी आहे हा प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच वेळी दिलेला असतो आयटम, दॅट मीन्स अकाउंट. सो हा असेल. आणि बॅलन्स शीट माहितीये तुम्हाला, बॅलन्स शीटला असणार आहे कॅपिटल फर्स्ट थिंग, त्याच्यानंतर नेट प्रॉफिट आपण ऍड करतो, ड्रॉइंग लेस करतो, हे असेल. आणि त्याच्यानंतर मग करंट लायबिलिटी जे काही आहे, लाईक सनरी क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, व्हॉट एव्हर. ओके, असेटला आलो तर आपण असेट काही फिक्स्ड असेट असतील,
त्याच्यानंतर काही करंट असेट असतील आणि काही मिसलेनियस असणार आहे. फिक्स्ड मध्ये काय येतात मग बिल्डिंग, फर्निचर, दिस इज कॉल्ड द फिक्स्ड असेट. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक, लेस प्रॉफिट ऑन इंटर डिपार्टमेंटल गुड्स, हा इथे आपण लेस करतो, याचा एक इम्पॅक्ट येतो इकडे. सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश बॅलन्स अँड कॅश ऑन हँड, हा असणार, ही असेल तुमची बॅलन्स शीट. सो फॉर्मॅट लक्षात आला का? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्याला डिटेल काय लर्न करायचंय बघा. हे जे कॉलम दिलेले आहेत ना, डिपार्टमेंट ए आणि डिपार्टमेंट बी, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ह्या डिस्ट्रीब्यूट करून दिल्या नसणार आहेत अमाऊंट, फक्त एक टोटलची अमाऊंट दिलेली असेल बऱ्याच वेळी. मग ती काय करावी लागणार आहे, डिपार्टमेंट ए ला किती आणि डिपार्टमेंट बी ला किती ही डिस्ट्रीब्यूट करावी लागेल. फर्स्ट थिंग. ओके. सेकंड थिंग मध्ये तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असेल. फॉर एक्झाम्पल रेंट डिस्ट्रीब्यूट ऍज पर दी एरिया बेसिस, म्हणजे रेंट आपण कशाला देतो, एरियावरती रेंट दिलं जातं. म्हणजे जितकं जास्त एरिया असेल त्याचा रेंट हा जास्त असतो, एरिया जर कमी असेल तर रेंट हे कमी असतं. इट्स कॉमन थिंग, सॉरी इट्स कॉमन थिंग, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. रेंट हे आपण कशाला देतो, तर एरियासाठी रेंट देतो. तर ह्यासाठी काही तुम्हाला थेरॉटिकल रीड करायची गरज नाहीये, साध्या कॉमन सेन्स आहेत किंवा कॉमन थिंक आहेत, त्या तुम्हाला सुद्धा माहित असल्या पाहिजे. ओके. इलेक्ट्रिसिटी किंवा इन्शुरन्स, म्हणजे यामध्ये जे बेसिस ऑफ अलोकेशन आहे, की एखादा आयटम, एखादा अकाउंट बघितल्यानंतर त्याचा बेस हा काय असू शकतो, एखाद्या अकाउंटचं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करायचं, याचा पार्ट आपण आता लर्न करणार आहोत. ओके. सो आपण जाऊ नेक्स्ट पार्ट कडे. फॉर्मॅट लक्षात आला का? थोडक्यात काय आपण ड्रॉ करणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके. Yes, ma'am. आपण डिटेल लर्न करू. सो तर काय सांगायचंय बघा, अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आपण कसे अलोकेट करणार आहोत. In order to ascertain the profit and loss made by each department, it is necessary that each department is charged with proper share of various business expenses. आणि जे काही एक्सपेन्सेस आहेत ऍज पर द डिपार्टमेंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहे. द एक्सपेन्सेस मे बी क्लासिफाय ऍज फॉलो फॉर द पर्पज ऑफ अलोकेशन. सो मग ऍक्रुअल एक्सपेन्सेस आहेत आणि कॉमन एक्सपेन्सेस आहेत, हे दोन महत्वाचे आहेत. ऍक्रुअल एक्सपेन्सेस बघा कोणते आहेत. सम एक्सपेन्सेस विच आर इनकर्ड स्पेशली फॉर अ पर्टिक्युलर डिपार्टमेंट should be charged to that department. For example, म्हणजे काही ऍक्रुअल एक्सपेन्सेस आहेत, लाईक अ सॅलरी पेड टू each department manager will be charged to the respective department. आता सॅलरी ही कशी आहे, तर सगळ्या डिपार्टमेंटला पे करावीच लागणार आहे. ओके. So this is called the accrual expenses. Similarly, if there are separate electricity meter for each of the department, the electricity should be charged to each of the department on the basis of bills received of each of them. आता इथे एक एक्झाम्पल काय दिलेलं आहे, सॅलरी ही प्रत्येक डिपार्टमेंटची सेम असेल का हो, नाही. पहिली थिंग. ओके. सॅलरी ही प्रत्येक डिपार्टमेंटची वेगवेगळी असेल. म्हणजे जसं आता मगाशी मी थोडं सांगितलं थोडक्यात, की ज्या एखाद्या डिपार्टमेंट मधून खूप सारा प्रॉफिट होतो, त्या डिपार्टमेंटचं खूप सारं एक्सपान्शन आहे, तिथे रिसर्च होतात, बऱ्याच ऍक्टिव्हिटी होतात, खूप सारे वर्कर आहेत, म्हणजे त्यांची सॅलरी ही डेफिनेटली वेगळी असणार आहे. एखादं डिपार्टमेंट न्यूली इंट्रोड्यूस केलेलं आहे, आता तिथे वर्क करणारे एम्प्लॉईज त्यांची सॅलरी थोडीशी कमी असेल. सिम्पल थिंग. सेम सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे त्याने इलेक्ट्रिसिटीचं. सगळ्या डिपार्टमेंटच्या इलेक्ट्रिसिटी सेम येईल असं नाहीये, म्हणजे कोणतं डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी जास्त यूज करतं त्या डिपार्टमेंटचं इलेक्ट्रिसिटी बिल हे जास्त येणार आहे. जे डिपार्टमेंट इलेक्ट्रिसिटी बिल कमी यूज करेल त्या डिपार्टमेंटचे इलेक्ट्रिसिटी बिल हे कमी येईल. सिम्पल थिंग. ओके. हे लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, व्हेइकल एक्सपेन्सेस विल बी चार्ज टू द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट व्हेन each vehicle is used for the particular department. म्हणजे व्हेइकलचं पण असंच सांगितलेलं आहे,
व्हेकल एक्सपेन्सेस जर आपल्याला स्पेंड करायचे असतील तर कोणतं डिपार्टमेंट करेल? जे डिपार्टमेंट व्हेकल यूज करतं. फॉर एक्झाम्पल परचेस डिपार्टमेंट आणि सेल्स डिपार्टमेंट आहे तसं आपण कन्सिडर करू. परचेस डिपार्टमेंटला रॉ मटेरियल परचेस करण्यासाठी व्हेकल लागणार आहे, मग काय करतील ते व्हेकल एक्सपेन्सेस पे करतील. सेल्स डिपार्टमेंटला फिनिश्ड गुड्स मार्केट पर्यंत रीच करण्यासाठी व्हेकल लागणार आहे, दॅट मीन्स सेल्स डिपार्टमेंट पे सम अमाउंट ऑन व्हेकल एक्सपेन्सेस. आपण टॅक्स कडे आलो. टॅक्स डिपार्टमेंट व्हेकलचं काही रिलेशन नाहीये, कारण टॅक्स काय करणार आहे ते पे करतील डिरेक्टली विथ द हेल्प ऑफ ऑनलाईन सोर्सेस. मग यासाठी व्हेकलची गरज नाहीये. मग ते व्हेकल एक्सपेन्सेस पे करतील का हो? नक्कीच नाहीये. सो हे तुम्हाला आधी लक्षात घ्यावं लागतील की ऍक्रुअल एक्सपेन्सेस कोणते आहेत आणि कोणते डिपार्टमेंट ते एक्सपेन्सेस पे करतील. सेकंड थिंग, common expenses. There are some common expenses which are incurred for the whole business. Such expenses are capable for being apportioned over different departments on suitable basis. The basis of classification on the proportion in which service or benefit is enjoyed by each department. आणि मग सांगितलेलं आहे की काही एक्सपेन्स जे आहेत हे कॉमन आहेत आणि कॉमन एक्सपेन्सेस साठी बेस हा सेम असणार आहे. आता मग तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट झाले की लक्षात येईल. कॉमन एक्सपेन्सेस साठी आपण कोणता बेस यूज करतो? तर सेल बेस यूज करतो आणि परचेस बेस यूज करतो. म्हणजे प्रत्येक अकाउंटला सेलच्या अमाऊंटने डिवाइड केलं जातं. कॉमन एक्सपेन्सेस साठी लक्षात ठेवा. आणि जे स्पेशल आहेत, ऍक्रियूल आहेत, ऍक्रियूलची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिली जाईल. ही सॅलरी असेल तर ती कोणत्या बेसनुसार डिस्ट्रीब्यूट करायची आहे, रेंट असेल तर ते कोणत्या बेसनुसार डिस्ट्रीब्यूट करायचं असेल, व्हेकल असेल तर ते कोणत्या बेसनुसार डिस्ट्रीब्यूट करायचं असेल. ऑल दिस इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग इन अवर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. ओके, सो हे लक्षात आलं तुमच्या ऍक्रुअल एक्सपेन्सेस आणि कॉमन एक्सपेन्सेस. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. बेसिस ऑफ अपॉइंटमेंट अपॉर्चमेंट. फॉलोइंग बेसिस. आता हे बेस कोणते दिले? डिपार्टमेंटल वेजेस आहेत, कॅपिटल व्हॅल्यू ऑफ द असेट, फ्लोर एरिया आहे, नंबर ऑफ वर्कर एम्प्लॉयड आहे, प्रोडक्शन हवर्स और डायरेक्ट लेबर, देन टेक्निकल एस्टिमेट अँड मटेरियल और परचेस. Departmental wages. So expenses which directly vary with the departmental wages can be appointed on this basis. म्हणजे आता वेजेस, एखाद्या एम्प्लॉईजला सॅलरी द्यायची आहे तर त्याचं जे बेस आहे त्याचं अलोकेशन आहे ह्या वेजेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलं जाईल. फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स, प्रीमियम ऑफ वर्कमन कॉम्पेन्सेशन, ESI may be appointed on this basis. Then capital value of the asset. Expenses in respect of asset may be appointed on this basis. म्हणजे आता इथे काय सांगितलेलं आहे? कॅपिटल व्हॅल्यू ऑफ द असेट मध्ये एक्सपेन्सेस इन रिस्पेक्ट ऑफ असेट, आता असेटशी जे रिलेटेड आहे, मे बी अपोर्शन ऑन द बेसिस. Such expenses may be depreciated on building, plant and machinery, fire insurance of asset, etc. तर डिपेंड्स ऑन अकाउंट. तुमचे अकाउंट कोणते आहेत? मग ते फिक्स्ड असेट आहेत की आणखी कोणते आहेत? डिरेक्टली एक्सपेन्सेस आहेत, याच्यावरून क्लिअर होईल. देन फ्लोर एरिया. एक्सपेन्सेस सच एज लाइटिंग, रेंट अँड रेट्स, वेजेस ऑफ नाईट वॉचमन मे बी अपॉइंटेड ऑन दिस बेसिस. अपोर्शन ऑन द बेसिस. मग आता एरिया, फ्लोर एरिया कशाशी रिलेटेड आहे? एरियाचं डिस्ट्रीब्युशन करायचं असेल, रेंट असेल, रेंट अँड रेट्स असेल, वेजेस ऑफ नाईट वॉचमन असेल, एक्सेट्रा. आता हे थेरॉटिकल जे पार्ट आहेत ना, हे ऍक्च्युअली तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा. आता हा या ग्राफ वरून तुम्हाला क्लिअर, ग्राफ इन द सेन्स ह्या टेबल मधून क्लिअर होईल. सो हा टेबल बघू आपण डिटेल. जर रेंट अकाउंट तुम्हाला दिलं असेल, रेंटचं डिस्ट्रीब्युशन कुठे होणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेंटचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल फ्लोर स्पेस ऑक्युपाय बाय इच डिपार्टमेंट. म्हणजे हे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेलं असेल.
लाइटिंग. आता हा पार्ट जो 3 आहे, थेरी पार्ट 3 हा तुमचा मेन आहे. हा, हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये करणार आहोत. सो टोटल 25th आयटम दिलेले आहेत अकाउंट. प्रत्येक अकाउंटचा एरिया बेस कोणता आहे हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तो रेंट लक्षात आलं, रेंट एरियानुसार डिस्ट्रीब्यूट केला जाईल. इथे बरंच जर काही दिसत असेल तर डोक्यात जास्त घेऊ नका, मी जेवढं सांगते तेवढंच ऐका. रेंटचं डिस्ट्रीब्युशन हे एरिया नुसार केलं जाईल. फर्स्ट लाइटिंगचं डिस्ट्रीब्युशन काय सांगितलेलं आहे, on the basis of actual consumption if actual is not available on the number of electric point or power of the lump sum use area covered. ओके, आता तुम्ही कितपत यूज करताय, कन्झ्युम करताय लाइटिंग याच्यावरती काय असणार आहे, त्याचं अलोकेशन असणार आहे. आणि जर अलोकेशन नसेल, काही दिलंच नसेल तर लमसम एरिया तुम्हाला दिलेला असेल प्रॉब्लेम मध्ये, तो यूज करणार आहोत बेसिस ऑफ अलोकेशन मध्ये. आता हे बाकीचे महत्वाचे आहेत. ऍडव्हर्टायझिंग कसं डिस्ट्रीब्यूट करायचंय, सेल्सच्या अमाऊंटने. सेल्स कमिशन डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, सेल्स. डिस्काउंट अलाउड टू कस्टमर, सेल. हे लक्षात ठेवा. ऍडव्हर्टायझिंग, सेल्स कमिशन, डिस्काउंट. बॅड डेट्स कडे आलो. बॅड डेट्स आहे accrual टू each डिपार्टमेंट और ऑन सेल, म्हणजे सेलच असणार आहे. सेलच्या अमाऊंट वरती हे डिस्ट्रीब्यूट होईल. हे कॉमन आहे. म्हणजे आता जास्त सेल झाला तर काय होणार आहे, प्रॉफिट जास्त होतो. ऍडव्हर्टायझिंग जास्त केली तर जास्त सेल होतो, म्हणून त्याचं रिलेशन सेल सोबत असतं. सेल कमिशन, जास्त सेल झाला तर कमिशन जास्त मिळतं, म्हणून त्याचं रिलेशन सेल सोबत असतं. हे कुठेतरी लिंक आहे, म्हणून त्याचा बेस ठरलेला आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ऐकताय ना, नाहीतर मी एकटीच बडबड करते असं नको व्हायला. बरं, लक्षात आलं. ऍडव्हर्टायझिंग, सेल्स कमिशन, डिस्काउंट अलाउड टू कस्टमर, सेल. बॅड डेट, सेल. इलेक्ट्रिक पॉवर ऑफ मशीन, आता हे सुद्धा प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल. ऑन द HP ऑफ इक्विपमेंट ऑफ नंबर ऑफ मशीन इज इच डिपार्टमेंट अँड नंबर ऑफ वर्किंग अवर्स. आता इथे त्याचं वर्किंग अवर्स प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात. वर्कर मॅनेजर सॅलरी, सॅलरी टाइम स्पेंड बाय हिम फॉर इच डिपार्टमेंट. आता हे सुद्धा तुम्हाला ह्याचा रेशो दिलेला असतो की त्या वर्करला कशी सॅलरी डिस्ट्रीब्यूट करायची आहे. डेप्रिसिएशन, व्हॅल्यू ऑफ असेट, आता कोणत्या असेटचं डेप्रिसिएशन आहे हे असेट इथे दिलेली असतात. एअर कंडिशन, एसी, स्पेस ऑक्युपाय, एसी कुठे कुठे फिक्स केलेला आहे म्हणजे स्पेस ऑक्युपाय तिथे असणार आहे. त्याच्यानंतर आहे मग इन्शुरन्स. इन्शुरन्स मध्ये 3 पार्ट दिले, स्टॉक, बिल्डिंग, लॉस ऑफ प्रॉफिट. सो व्हॅल्यू ऑफ स्टॉक हेल्ड इन ईच ऑफ द डिपार्टमेंट, फ्लोर स्पेस ऑक्युपाय, प्रॉफिट ड्युरिंग द प्रिसिडिंग इयर. आता याच्यानुसार काय होईल, मग इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूट होईल. देन स्टाफ वेलफेअर, स्टाफ वेलफेअर डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ईच डिपार्टमेंट. स्टाफ वेलफेअर म्हणजे माहिती, आपण ज्या एम्प्लॉईजना फॅसिलिटी देतो, मग एम्प्लॉईज टोटल किती आहेत ऑर्गनायझेशन मध्ये हे बघावं लागते आणि त्याच्यानुसार आपण त्यांना फॅसिलिटी ह्या प्रोव्हाइड करतो. 30 प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टर्नओव्हर ऑफ डिपार्टमेंट, दॅट मीन्स सेल्स. राईट, मध्ये 2 पार्ट दिलेले आहेत, इनवर्ड, आउटवर्ड. नेट परचेस, आता परचेस बेसिस आणि सेल्स बेसिस हे मोस्टली यूज केले जातात. हा, तर हे फक्त इथे बघा, इनवर्ड आउटवर्डला परचेसेस, इनवर्डला परचेसेस आहेत, आउटवर्डला नेट सेल आहेत. रिपेअर ऑफ बिल्डिंगला स्पेस ऑक्युपायचं रेशो दिलेला असेल. हिटिंगला दिलेलं असेल, पॉइंट लमसम अमाऊंट असेल. डिस्काउंट रिसिव्हडला परचेस असेल, डिस्काउंट पेडला सेल असेल. डिलिव्हरी व्हॅनला सेल एक्सपेन्सेस असेल. ट्रॅव्हलिंगला सेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसला टाइम असेल. पोस्टेज, टेलिग्राम, सेल. वर्कमन कॉम्पन्सेशन, वेजेस. देन प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, वेज. कॅन्टीन,